तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रताला शुभंकरच्या मिठीत बघितल्यानंतर आकाशला धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर अर्णव आणि अंजलीमध्ये भांडण लावणाऱ्या इथे आता वल्लरीचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली असते. कारण ईश्वरीने धुमाळ आणि वल्लरी ह्या दोघांना एकत्र बघितलेलं असतं आणि तेव्हा इथे ईश्वरीला समजलेलं असतं की धुमाळने हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं. रमाकांत काका त्याचबरोबर सात्विका आणि सुप्रिया यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी दुसरी तिसरी कुणी नसून वल्लरी पाटील आहे ही गोष्ट तिला समजलेली असते आणि त्यामुळे धुमाळला मदत करणारी वल्लरी असल्याचं समजताच ईश्वरीने इथे आता वेळेची मर्यादा न बाळगता वल्लरीचं थोबाड फोडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला बाळ झालेलं असतं. अंजलीने अर्णव ईश्वरीला सांगितलेलं असतं की तुम्ही दोघांनी माझ्या बाळाला हात नाही लावायचा, तुमची सावळीसुद्धा बाळावरती पडता कामा नये. पण प्रेक्षकांनो, इथे आता काही करून अर्णवला बाळाला बघायचं असतं आणि त्यामुळे इथे अर्णव आता बाळाला बघण्यासाठी हट्ट करत असतो. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, काळजी करू नका, तुम्हाला बाळाला बघायचं आहे ना, तुम्ही बाळाला नक्की बघाल. आणि ईश्वरीने अर्णवला आयडिया दिलेली असते. ती दोघेजण आता, अर्णव डॉक्टर तर ईश्वरी नर्स बनून गेलेली असते. दोघांनी तोंडाला मास्क लावलेला असतो, त्यामुळे अंजली आणि वल्लरी दोघेही त्यांना ओळखत नाही. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण जातात, बाळाला हातामध्ये घेऊन तिच्याबरोबर खेळतातसुद्धा आणि तिला पोटभर बघतातसुद्धा. त्यामुळे इथे अंजलीने अर्णव ईश्वरीला काही ओळखलेलं नसतं आणि त्याचबरोबर अर्णव ईश्वरी मुलीलासुद्धा हातामध्ये घेऊन तिला इथे आता डोळे भरून बघतात आणि तिथून बाहेर पडतात. ही गोष्ट वल्लरीला समजते की अर्णव ईश्वरीच इथे आता बाळाला बघायला आले होते. ही गोष्ट मी आता अंजलीला सांगणार आहे. तू विरोध केलास तरी ते दोघे काही थांबले नाही, बाळाला बघण्यासाठी इथपर्यंत आले, वेषांतर करून आले. मग काय, अर्णव आणि अंजली या दोघांमध्ये भांडण लावण्याची अजून एक संधी मला आयतीच मिळाली असती आणि म्हणून ती त्या गोष्टीची आता वाट बघत असते की कधी एकदा मी अंजलीचे कान भरते. पण तिला तिथे आता वेळच मिळत नसतो, कारण तिथे आजी, मामा, आकाश कुणी ना कुणीतरी असतं. पण ती म्हणते संधी मी सोडणार नाही, संधीचं मी सोनं नक्की करणार. आणि त्यानंतर इथे ईश्वरी अर्णवला म्हणते अंजलीताई आता घरी येतील, मग बाळाला घेऊन आल्यानंतर अंजलीताईंना छान वाटलं पाहिजे ना, एक वेगळी वाईब आली पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो मग काय करायचं आपण. तेव्हा ईश्वरी म्हणते आपण एक काम करूया, आपण घरी जाऊ आणि घरी जाऊन आपण अंजलीताईंची आणि बाळाची रूम छान अशी डेकोरेट करू. अंजलीताईंनी रूम बघितल्या त्यांना कशी खुशी झाली पाहिजे असं ईश्वरी म्हणत असते. जरीसुद्धा इथे अंजली ईश्वरीवरती रागवले, तिचा सातत्याने अपमान करत असते, तिला घालून पाडून बोलत असते, पण तरीसुद्धा ईश्वरी तिची सिच्युएशन समजून घेत तिच्याबरोबर चांगलं वागत असते. आणि मग काय प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी घरी जाताना त्यांना मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करायच्या असतात डेकोरेशनसाठी. आणि तेव्हाच इथे मार्केटमध्ये जाताना एक आता गोळावाला असतो. गरमी सुरू आहे आणि गोळा नाही खाल्ला तर कसं होणार. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर, आपण आता एक गोळा खाऊया, एक काला खट्टा. अर्णव म्हणतो नाही, नको नको, मला नको. ईश्वरी म्हणते काय सर तुम्ही पण, मला तुम्ही ट्रीट द्या बरं. तेव्हा अर्णव म्हणतो ट्रीट कसली. ईश्वरी म्हणते माझ्या आयडियामुळेच तुम्ही बाळाला बघू शकलात ना, मग मला आता तुम्ही ट्रीट द्यायची. अर्णव म्हणतो बरं बाबा ठीक आहे, चल तुला गोळा खायचा आहे ना, चल गोळा खाऊया. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गोळा खाण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी दोघेजण थांबलेले असतात.
आणि ते दोघे जण थांबलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की गोळा तर मी खाईन, अर्णव सरांच्या हातूनच खाईन. तेव्हा इथे अर्णव स्वतःच्या हाताने गोळा तयार करतो आणि ईश्वरीला खायला देतो. ईश्वरी स्वतः पण खाते, अर्णवला पण भरवते. आणि आता त्या दोघांमध्ये चांगलं बोलणं वगैरे सुरू असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता जी नम्रता आहे ना, ती किचन क्लाउडमध्ये जाणार असते. कारण तिथे काही लोक इथे आता इन्स्पेक्शनसाठी आलेले असतात. आणि म्हणून तिथे तिने आकाशला सुद्धा बोलावलेलं असतं की आकाश सर, तुम्ही माझी मदत करायला या. इन्स्पेक्शनसाठी काही लोक येणार आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणालेला असतो की मी येणारच आहे तुझी मदत करायला. पण इथे लास्ट मुमेंटला काय होतं, तर लास्ट मुमेंटला वल्लरी म्हणते, कसं आहे ना आकाश, तू आता तुझ्या ऑफिसची कामं कमी करतोयस आणि त्या नम्रताच्या किचन क्लाउडकडे जरा जास्तच जातोयस. तर आता ते बास झालं, तू तिच्याकडे जास्त जायचं नाही. जर आता वेळ असेल तर इथे थांब. इथे आता अंजलीला मदत लागेल, तिच्या काही गोळ्या वगैरे आणायचे आहेत ते आण ना. तेव्हा आकाश म्हणतो, नाही इतकं पण काही महत्त्वाचं नाही आहे, मी थांबतोय. मग ती आता प्रिस्क्रिप्शन देते आणि अंजलीच्या गोळ्या आणायला सांगते. तेव्हा आकाश जातो गोळ्या आणण्यासाठी. इथे नम्रता आलेली असते आणि ते लोक आलेले असतात. ते लोक त्यांचं काम सुरूच करणार असतात. पण आता सगळ्याच गोष्टी काही नम्रताला माहिती नसतात ना बिझनेसमधला. तेव्हा तिने आकाशला बोलावलेलं असतं. पण आकाश आता काही येत नाही. तेव्हा ती लगेचच शुभूला फोन करते, शुभंकरला फोन करते आणि म्हणते, अरे आकाश सर अजून आलेले नाही आहेत. शुभू, तू येशील का रे इथे, मला तुझी मदत हवी आहे. शुभू म्हणतो, हो आलो ना. हा काय, मी लगेच निघालो. कदाचित थोड्या प्रमाणात का होईना, पण शुभंकरला थोड्याफार प्रमाणात नम्रता आवडायला लागली. तेव्हा इथे शुभंकर लहानपणीचा फ्रेंड आहे, ओळखीचा आहे आणि त्याचबरोबर चांगले रिलेशन असल्यामुळे तो लगेचच तिथे तिच्या मदतीला पोचतो. शुभंकर तिथे येतो आणि जे काही आता काम असतं ते सगळं आता व्यवस्थित केलं जातं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळी कामं व्यवस्थित झाल्यानंतर इथे काही कामानिमित्त नम्रता स्टूलवरती चढलेली असते. आणि तेव्हा स्टूलवरून चढून काही वस्तू ती वरून काढणारच असते. तेवढ्यातच तिचा पाय सटकतो आणि नम्रता पडणार. शुभंकर तिला सावरतो, शुभंकर तिला पकडतो. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की शुभू, थँक्यू सो मच. नाही तर काय झालं असतं, मी पडले असते ना, आज माझ्या कितीतरी हड्ड्या तुटल्या असत्या हे नक्की. तो म्हणत असतो, बाप रे, एकतर तू खाली पडली असतीस ना, तुझ्या हड्ड्या कमी तुटल्या असत्या, एवढ्या खालच्या टाईल्स फुटल्या असत्या. त्यांची इथे मस्करी सुरू असते. पण आकाश त्या ठिकाणी आलेला असतो आणि आकाशने इथे नम्रताला शुभंकरच्या मिठीत बघितलेलं असतं. आकाशचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि त्याला धक्का बसलेला असतो. कारण त्याने कधीच इमॅजिन केलं नव्हतं की नम्रता अशी कुठल्या मुलाच्या मिठीत वगैरे मी बघेन, मग कारण काही का असेना. आणि तेव्हा त्याला बघितल्यानंतर नम्रता म्हणते, आकाश सर, तुम्ही आलात, तुम्ही मगाशी का नाही आलात, मी तुमची किती वाट बघत होते. तेव्हा आकाश म्हणतो, काही नाही, मला असं वाटतंय तुला माझ्या मदतीची गरज नव्हतीच मुळी, हो ना. नम्रता म्हणते, असं कसं नव्हती, इन्स्पेक्शनसाठी काही लोक इथे आले होते, ते मला काय काय विचारत होते. आता सगळ्याच गोष्टी मला कुठे माहिती आहेत, तुम्ही आलातच नाही, मी तुमची कधीपासून वाट बघत होते. म्हणून मी शुभूला फोन केला आणि त्यालाच बोलावून घेतलं. तेव्हा इथे आता शुभंकरला बघितल्यानंतर आकाशला थोडी इन्सिक्युरिटी झालेली असते. आकाश म्हणतो, हा कोण. तेव्हा नम्रता म्हणते, आकाश सर, मी तुमची ओळखच करून दिली नाही, मग तुम्ही कसं ओळखणार ना, मी पण किती बुद्धू आहे. तर आकाश सर, हा आहे शुभू, इंदोरमध्ये आम्ही सोबतच राहायचो. त्यांचं घर आमच्या समोर होतं आणि आमचं घर त्यांच्या समोरच. एकच अंगण असल्यामुळे आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलो आहे, आम्ही चांगले एकत्रच वाढलो आहे सर. आणि शुभूचं काहीतरी काम आहे, तेव्हा तो आमच्या इथे राहायला आहे. तेव्हा इथे त्यांच्या आणि आमचे घरातले संबंध असल्यामुळे शुभू आमच्याकडे राहतो आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो का, तुमच्याकडे राहतो आहे तो. तेव्हा इथे नम्रता म्हणते, हो सर. तेव्हा इथे आता आकाश आणि शुभू दोघेजण एकमेकांना भेटतात, एकमेकांजवळ बोलतात. पण आकाशच्या मनातून मिठीचा विषय काही गेलेला नसतो.
त्याला थोड्याफार प्रमाणात का होईना पण राग मात्र आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश निराश होऊन तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा इथे शुभू म्हणतो की नमू, मला असं वाटतं की आकाशला आपली मैत्री आवडली नाही आहे का? नम्रता म्हणते, शुभू असं काही नाही आहे. तुला माहिती नाही आकाश सर किती चांगले आहेत. आणि त्यानंतर इथे आता आकाश सर तर चांगले आहेत, पण कदाचित आपली मैत्री त्यांना आवडलेली नाही आहे असं आता त्याला वाटत असतं. मग काय प्रेक्षकांनो, इथे आता आकाश मनातल्या मनात खूपच चिडलेला असतो की मी का वेळेवर आलो नाही, का मी तिथे थांबलो, असं आता त्याला वाटत असतं. आणि म्हणूनच इथे आकाशने ठरवलेलं असतं की आता काही होऊ दे, घरामध्ये किती पण प्रॉब्लेम्स असू दे, आधी मला लग्न करायचं आहे असं त्याने ठरवलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, अर्णव इथे ईश्वरीला म्हणत असतो की या सगळ्या गोंधळामध्ये धुमाळकडे लक्षच देणं आपण विसरून गेलो. धुमाळ कुठे आहे काही माहिती नाही. त्याच्यामुळे किती मनस्ताप झाला आपल्या सगळ्यांनाच. त्याने गुंड पाठवले मिसिंदर तुला मारण्यासाठी. त्यामुळे आता मी काही त्या धुमाळला सोडणार नाही आहे. ती म्हणत असते, सर त्याला तर आपण शोधून काढूच, फक्त आता अंजलीताई सुखरूप घरी येऊ द्या, म्हणजे आपण त्या धुमाळला सुद्धा शोधून काढू, तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता आपल्याला डेकोरेशनसाठी जे जे काही घ्यायचं आहे ते घेऊ. दोघेजणं डेकोरेशनचं सामान वगैरे घेतात आणि आता ते दोघेजणं घरी जातात. अंजलीची रूम वगैरे छान अशी सजवलेली असते. आणि मग काय, इथे 2 दिवसानंतर अंजली घरी येणार असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली तर घरी येणार असते, पण एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. धुमाळने इथे आता फोन केलेला असतो वल्लरीला आणि तो म्हणालेला असतो, हे बघा मॅडम, माझा सत्कार होणार आहे, पण त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. तुमचं नाव आहे ना ते मी सगळ्यांना सांगेन. माझ्या करिअरमध्ये जर इथे अर्णव राजे शिर्के यांनी त्यांची ओळख वापरून जर काही प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुमचं नाव घेतल्याशिवाय मी काही गप्प नाही बसणार. आम्ही काय पत्रकार लोक, जे लोक आम्हाला न्यूज देणार ती न्यूज आम्ही सगळ्यांसमोर आणणार, हेच आमचं काम आहे आणि मी तेच केलं असं बोलून मी तर मोकळा होईन, पण तुम्हाला मात्र मी अडकवेन. तेव्हा माझा सत्कार सोहळा हा व्यवस्थितरित्या पार पडला पाहिजे. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, तुम्ही गप्प बसावं, तुमचा जो काही सत्कार आहे ना तो उरकून घ्या. इथे आता अंजलीची म्हणजे अर्णवच्या बहिणीची डिलिव्हरी झाली, त्याच्यात सगळेजण बिझी आहेत, कुणी तुमच्याकडे लक्ष द्यायला येणार नाही, कळलं का? तेव्हा धुमाळ म्हणतो, मला पण तेच बोलायचं आहे. तेव्हा वल्लरी आणि धुमाळ दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. अर्णव हॉस्पिटलला गेलेला असतो आणि इथे ईश्वरी डबा घेऊन जात असते. तेव्हा ईश्वरी धुमाळ आणि वल्लरी ह्या दोघांनाही हॉस्पिटलच्या बाहेर एकदम बाहेर बोलताना बघते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीला समजलेलं असतं की अच्छा, म्हणजे आतापर्यंत आम्ही ज्या बाईला शोधतोय की ती बाई नक्की कोण आहे, जी इथे रमाकांत काका, सात्विका आणि माझ्या आईला उद्ध्वस्त करण्यामागे त्या बाईचा हात आहे. ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून वल्लरी मामी आहे, हे आम्हाला का नाही कळलं? गोरी, केसांचा आंबाडा, केसांना गजरा, डोळे घारे, हे वर्णन तर माझ्या आईने केलंच होतं ना. मग मामी माझ्या लक्षात कशा नाही आल्या? मामींचा असलेला माझ्यावरचा राग, माझ्या बहिणीवरचा राग, मला घरातून बाहेर काढण्याची त्यांची धडपड, हे सगळं हेच सांगून जातं की या सगळ्याच्या मागे मामीच आहेत. तेव्हा ईश्वरी काय करते, खूपच हुशारीने धुमाळचा आणि वल्लरीचा फोटो काढते मोबाईलमध्ये. आणि त्यानंतर इथे आता ईश्वरी धुमाळला आणि वल्लरीला रंगेहात पकडायला येणारच असते. ईश्वरीला पाहताच धुमाळ पळ काढतो, धुमाळ तिथून पळून जातो आणि वल्लरी तिथेच उभी असते. तेव्हा ईश्वरी वल्लरीला पकडते आणि म्हणते, काय मामी, झालं का धुमाळबरोबर बोलून? तेव्हा वल्लरी म्हणते, कोण धुमाळ? मी कुठल्या धुमाळला नाही ओळखत. ती म्हणते, हो का? आणि ती आता जोरदार मामीच्या थोबाडीत देते आणि म्हणते, खोटं बोलू नका, मला माहिती आहे या सगळ्याच्या मागे तुम्हीच आहात. म्हणजे अर्णव सर यांच्या आईवडिलांचा संसार तुम्ही उद्ध्वस्त केला, माझ्या आईचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलं, सगळं काही करून सवरून तुम्ही मात्र नामानिराळ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा वल्लरी मामी, तुमच्या विरोधात खूप मोठा पुरावा आता मला मिळाला आहे. आता अर्णव सरांना तो पुरावा मी दाखवणार
आणि लवकरच तुमची हक्कलपट्टी ना या घरातून करणार, असं आता ईश्वरी वल्लरीला म्हणते. तर या सगळ्या कारस्थानाच्या मागे वल्लरीचा हात आहे हे आता ईश्वरीला धुमाळ बरोबर बोलत असताना कळलेलं असतं.